बुद्धीला शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण येतो शरण जाऊन कर्तव्याला शरण येतो कर्तव्याला शरण जाऊन संघाला शरण येतो संघाला शरण येतो संघाला शरण येतो संघाला शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण जगामध्ये कोणालाही शरण जा, काही उपयोग होणार नाही. जगातला कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही देवदेवतांना मानणारा न मानणारा असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणत्याही धर्मपंथाचा असो,
ईश्वराने त्याला बुद्धी दिलेली आहे. ज्याला बुद्धी दिलेली नाही तो निर्बुद्ध इथे येऊनही काही कामाचा नाही. काय कामाचा आहे तो? म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज एक 12 वर्षाचं पोरग आणि ब्राह्मणाचं दुर्लक्षित पोरग धिन्न धिन धिन लगेच बारीक करायचं. मग मी जेव्हा बोलायला लागलो ते बारीक करायचं. पटकन असतं बारीक बारीक बारीक. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणार एक कोमल अंतःकरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विश्वा एवढ्या विठ्ठलाचा प्राणसखा. देवळातला नाही, दगडातल्या मूर्तीतला नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठलची. All world is my house, all world is my God. I don't like your God and religion and caste. I don't like your God and religion and caste. I like only world and the peoples. दादा तुमचं मोबाईलचं झालं का? आता परत नाही ना वाकणार खाली, कारण मी तुमच्याकडे बघून बोलतोय. तुमच्या डोळ्यात कीर्तन लिहिलंय ते मला वाचता येते म्हणून मला कीर्तनकार म्हणतात. आणि तुम्ही डोळे खाली वाकवले ते मी उलट वाकतो. हो नाही, कोणतं एक काम करा, एक तर मोबाईलचं करा नाही तर माझं करा. हे कार्टिले बेकार आहे. अरे पुढे या ना, तुमच्या आईला बोलू तुमचा थोबाडात द्यायला आलात तर खरं. पुढे यायची काय एवढी भीती वाटते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय साधी गोष्ट आहे? आय डोंट लाईक कास्ट अँड रिलिजन. हा देश नव्हे हे जग, जाती अंताची लढाई विजयी व्हावं असं ज्याला वाटते त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. साधी गोष्ट आहे का हो? हे काय आरपळ्या गरपळ्याचं काम नाही कीर्तन ऐकणं. ज्याच्या डोक्यात धर्म आहे त्याच्या डोक्यात नरक आहे, ज्याच्या डोक्यात कर्म आहे त्याच्या डोक्यात वैकुंठ आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे जाती अंताची लढाई जिंकणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. हे पोरांनो, चला वरती या सगळे माझ्याजवळ. इकडे या, या रे राजू भैया, या या या. मंडळी, माझ्या बहिणीनं जरा ऐका बरं का. तुम्हाला काय लागले ऐकायची सवय माहिती? काळं बायला बोकड्या कापला पाहिजे बाई. मग काळं बायला 5 बोकडे कापलं तेव्हा माया तोंडी बावला 2 जुळी झाली. मग त्याचं लगीन काढून बायको कशाला आणली त्याला? जर त्याला जर बोकडे कापून पोरं होत होती. तुकोबाराय म्हणतात 450 वर्षापूर्वीचा तुकोबा. नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, 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 तरी का
तर कमी वेळात उरकलं पाहिजे ना. लोक कंटाळायच्या आत आपलं संपलं पाहिजे. आता मग देवायचं साधूवाण्याच्या पोथीसारखं. साधूवाण्याची पोथी लागली, नवरा नवरीचं नवीन लग्न झालं आणि पूजा केली. कोणतरी त्या बाईला म्हणलं, नवऱ्याच्या आईला म्हणली, अगो बाई सत्यनारायणाची पुण्या नाही घातली तर पोरच नाही होत. आता त्याच्या पुढं 100 पूजा घातली, ते जर गुटखा खात असेल तर त्याला कसं काय पोर होईल हो? सारं वायाला गेलं, पचाक पचाक फ्वाक फ्वाक. तप्पेलभर आंबरच थुकतोय रोज ते, आणि त्याच्याकडून काय पोराच्या झालं तर असं होलं ह्याक नाही. चांगलं थोडंच होईल. जा ना देशाच्या कामाचं, ना धड समाजाच्या कामाचं, ना धड माता पिता सांभाळण्याच्या कामाचं. काय कामाचं वा असं पोर? पोर होण्यासाठी खूप निरोगी सून आणि निरोगी पुत्र हवा. त्याच्या पोटचं पोरग भीमराया शिवराया होतंय. हे भगव्या टी शर्टवाला माझ्याकडे नुसताच बघतोय. टाळी नाही, टोळी नाही, ध्यानावर नाही गडी, अजूनही ध्यानावर नाही. मग इथं येऊन ध्यानावर नसेल तर तुला कोणी आग्रह केला होता बाबा ये म्हणून? नाही, इथं येऊनही ध्यानावर नाही. बरं माझं असेल, ज्याचं ध्यान नाही त्याच्याकडं माझं ध्यान. हो, असला माझा स्वभाव आहे बरं का. आणि ते पूजेला मग ते पूजा मांडली आणि आरती पूजा झाली. इति श्री स्कंद पुराणे देवाखंडे तृतीयाध्याय गोड हा साधुवाणी आणि साधुवाण्याचा जावई व्यापार करता गेलेले आहेत. आणि त्या व्यापारामध्ये आणि गोसाव्याचं रूप घेऊन भगवान आलेले आहेत आणि म्हणाले, हे साधुवाण्या तुझ्या नावेमध्ये काय आहे? तेव्हा साधुवाणी म्हणाला, हे गोसावड्या तुला काय करायचंय? माझ्या नावेमध्ये पाला आणि पाचूळ आहे. तेवढ्यात पाऊस येण्याची चिन्ह दिसू लागली आणि ते आमटीचं भगवलं का 2-4 माणसांनी अशी लाकडं बांधून, पूर्वी बघा ते लाकडं बांधून असे उचलायचे. दादा आठवतं तुम्हाला? तर ते अशी लाकडं बांधलेली उचललेली, दोघे पुढे दोघे मागे, आणि टवरी असतातच पोरं. ज्यांच्या आईबापांना संस्कार नाहीत त्यांची पोरं शाणीच नसतात. आईबाप शाणे होण्यासाठी कीर्तन असतंय, पोरांसाठी कीर्तन नसतंय. त्रिविधा भवती श्रद्धा देहि नाम सा स्वभाव जा. काय अर्जुनाला उपदेश केलाय श्रीकृष्णांनी, भगवंतांनी. अरे अर्जुना, काही भलतं सलतं डोक्यात ठेवू नको. धर्म अधर्म, वैकुंठ मोक्ष मुक्ती, हे सगळं दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. जसं जसं उंच जातो तशी तशी हवा कशी होते मंडळी तुम्ही सांगा? बोला ना, मला बोलून लागेल नाही तर मी जाईन घरी. जसं जसं हवा, आपण जसे जसे उंच जातो तशी तशी हवा विरळ होते. बोला हवा. सगळे बोला हवा. सगळे नाही बोलती, काही काही नुसते असेच आहेत. अरे मला आनंद द्या बाबा हो, मला तसं कीर्तन येत नाही, मला अक्कलच नाही, खरं सांगतो मी पागल आहे. पण तुमच्यामुळं येईल बरं का. येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी. मुक्याला वाचा येईल खरी, 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 मुक्याला वाचा येईल खरी. भीमरायाचा प्रचार चला करूया घरोघरी, माझ्या बुद्धांचा प्रचार चला करूया घरोघरी, माझ्या बुद्धाचा प्रचार चला करूया घरोघरी, माझ्या मायाचा प्रचार करूया घरोघरी. शिवरायांचा प्रचार, शिवरायांचा प्रचार चला करूया घरोघरी, शिवरायांचा प्रचार चला
टाळ करूया घरोघरी शिवरायाचा प्रचार छत्रपती करूया घरोघरी शिवरायाचा प्रचार करूया घरोघरी छान आपलं जमलं दोघांचं लव्ह मॅरेज आमचं तो नवरा आणि म्हातारी नवरी पखवाच्या नवराचा असतो त्याला वाटोळा करायचं तरी करता येते पखवाच फोडला का झालं आणि चांगलं करता येते चांगलं आहे हे चांगलं आहे बिचारा हे सगळं रक्तात असावं लागतंय सात्विकता सजन को सजन मिले सजन को सजन मिले आज आपण सगळे गांजा न पिणारे दारू न पिणारे बरोबर आहे ना एकत्र आलोय सगळे आणि असेल कोणी पिणारं तर मला काय माहिती पण आम्ही समजतोय की आज एवढ्या चांगल्या महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला मला वाटतं भंगार बोंगार येणार नाहीत आय वॉन्ट यंग मॅन तुझं ते वाजल्यावर त्यांची टाळी नाही ना मला कळत वाजवा एकदा असं आय वॉन्ट यंग मॅन and the active man, the ladies and the gents, but active. हो टाळे वाजायला पाहिजे ऊर्जा असलेली माणसं प्रेरक माणसं स्फूर्तीदायी बघा हे वयस्कर आहेत पण बघा ना चेहरा हळद लावल्यावर नवरदेवच किती स्मार्ट हे जे फ्रेशनेस आहे ना दुसऱ्याच्या विषयी ज्याच्या मनात कधीच दुखारा नसतो ना तो असा सुखारा असतो आणि दुसऱ्याच्या घरी बाय नर्मदे तुला कळलं का काय झालं वय अहो नर्मदे अहो रखमेची पोरगी बाई 10वी पास झाली ना असं म्हणल्यावर रखमी दोन्ही टंगड्या उत्तान्या करून टाक आता काय फायदा परत एकदा धुमपुड वाजून थाप आणि वाजवा अशा दोन्ही टांगड्या करून रखपी धाप आता बरोबर याने हाणलं मला बरोबर पाडलं
अगं पण तुझा मुलगा 10वी नापास नाही झाला, मग तू काय नाराज झालीस? म्हटली माझा झालाय त्यात नाही आनंद मला, मग तिची नापास झाली असती तर मला आनंद झाला असता. पाहिलं का ते येडपटपण? अशी माणसं. आणि जी टाईट असतं ना, टाईट, मी कोणीतरी आहे, अशी माणसं लवकर मारतात, पण ती धड नाही मारते, अशी मारतात. म्हणून टाईट न राहता लाईट राहिलं पाहिजे. सॉफ्ट, सिंपल अँड बेस्ट. मी कोणीतरी हे दाखवणं, त्या दाखवण्यात त्याचा वेळ जातो. सरपंच त्याचं हृदय आहे ना नेहमी घाबरलेलं असतं. माझ्यापेक्षा कोणी भारी दिसता कामा नये. मीच आढ्योभिजनवानस्मि कोण्योस्ति सदृशो मया इक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः असो मया हतः शत्रुर. मला कोणी शत्रू नाही. असो मया हतः शत्रुर हनिष्ये चापरानपि ईश्वरो हम हम भोगी सिद्धो हम बलवान सुखी. मीच बलवान आहे आणि मीच बलवान राहील, दुसऱ्याला बलवान होऊ देणार नाही. ही जमीन घेतली त्याची ती, ही पण घेणार, ती पण घेणार. यांना जिंकलं, यांना जिंकलं आणि यांना सुद्धा बोला जिंकणार. अशी लोक नेहमी घाबरलेली असतात. म्हणून ती कधी टपकनी त्यांना ते काय म्हणतात त्याला, धर्मशाळा आहे ना त्यांची, शरीररूपी धर्मशाळा, तिचा एक बांबू मोडतो आणि धर्मशाळेचा दरवाजा कधी वाकडा होतो त्यांना कळतच की नाही. आता काय करायचं, कोणला जिंकायचंय, मला जिंकली. आता मोकळं मन पाहिजे. मोकळ्या मनाची माणसं आरोग्यदायी असतात आणि मरेपर्यंत सुगंधी, श्रीमंत, कीर्तिवंत, प्रतिभावंत, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी त्यांना मरेपर्यंत मिळत राहतात. आणि मरताना आनंदानं मरतात. मरताना आनंदानं मरणं हेच स्वर्ग आहे. किती गोड आहे हो. मरताना आनंदाने जो मरतो तो खऱ्या अर्थानं स्वर्ग सुखाचा आनंद घेतो. आबाळात काय नाही आहे, हे सगळे भामटेगिरी आहे. पंड्या लोकांनी आपला ब्राह्मण जातीचा राग नाही बरं का मला, ब्राह्मण जातीचा राग, कारण ब्राह्मण नाही फसवलं हो पंड्यांनी. पंडे वेगळेच, पंडे विद्वान हे मनुस्मृती वगैरे लिहिणारे हे जे लोक आहेत हे लोक वेगळे. ब्राह्मण लोक काय सगळेच आपले शत्रू थोडेच आहेत. ज्ञानेश्वर माऊली तर ब्राह्मणच होते, पण तरी सुद्धा ब्राह्मण जातीचं नव्हे. पण ज्या पंडितांनी, ज्या विद्वानांनी अरे विठ्ठल पंतासारख्या एका विद्वजन ब्राह्मणाला सुद्धा छळवून नदीमध्ये फेकून दोघाही नवरा बायकोन आत्महत्यास प्रवृत्त करून ज्ञानेश्वरांची भावंड उघडी आणि वनवासी केली. तो जाचाचा धर्म फेकून देण्यासाठी पहिला प्रयत्न ज्याने केला तो एक ब्राह्मणाचा पोरगा 12 वर्षाचा ज्ञानेश्वर माऊली आहे. काय ताकद आहे ती. आई गेली, आई गेली, बाप गेला. देवळात काय देवळात येऊ देते नव्हते. आणि ज्ञानेश्वरांना खूप माऊलींना साक्षात्कार झाला होता. काय झाला होता माहिती का? अनंत रूपे अनंत वेशे. हे बघ किती गोरा गोरा पान विठ्ठल आहे, कसला सुंदर आहे. नुसता चेहऱ्याकडे पाहिलं तरी हा विठ्ठल माझ्याशी हसला. देवळातला विठ्ठल हसल का हो? ते लोकांनी उभा केलाय, त्यातला आदर्श शिकायचा आहे. देवळातल्या विठ्ठलाचा आदर्श शिकला ना की त्याचे समतेचे पाय. आमचे समतेचे कुठे आहेत? समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनान तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि
म्हणून संतांनी सगळे देव, स्वतःला हिंदू म्हणवणारे काही लोक असतील तर त्यांना राग येईल, पण वारकरी संप्रदाय केवळ हिंदूंचा नाही हे डोक्यातून काढा. काय बोलू ऐकलंय? वारकरी संप्रदाय हा हिंदूंचा नाही, केवळ हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांना लात मारण्यासाठी देशातील जे बुजुर्ग विचारवंत वेगवेगळ्या धर्म जातीचे एकत्र आले होते त्याचं नाव वारकरी संप्रदाय. त्यामुळे कोणी असं टेंबा मिळू नये की वारकरी संप्रदाय हिंदूंचा आहे. नो. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण. सकळ धर्मांचे कारण. मनोज ज्ञानेश्वर माऊलींना खूप छळवलं ह्या हिंदुत्ववादी लोकांनी, खूप छळवलं. आई वडील मारून टाकले, आणखी त्या कुटुंबाची किती वाताहात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाची किती वाताहात केली. माझ्या रमाईच्या बाळाला ताप आला बाई, ताप आला बाई, माझ्या रमाईच्या बाळाला ताप आला बाई, माझ्या बाळाला ताप आला बाई, माझ्या बाळाला ताप आला बाई, माझ्या बाळाला ताप आला बाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होण्यासाठी गेलेले आहे. रमाईने शेण गोळा करून शेणाच्या गौऱ्या बनवून त्याचे बाजारात नेऊन विकून त्याचे पुरतुंडीवर पैसे आणले आणि लुगड्याच्या पत्रामध्ये ते पुरतुंडीवर पैसे असे धरलेले आहेत. दरवाजात उभी राहिलेली आहे आणि साहेब निघालेले आहेत. रामू मी येतोय, जा धनी साहेब तुम्ही जा. ह्या वेड्या वेगळ्या तुमच्या वेड्या वाकड्या संसाराची पंढरी मी सजवील बरं. तुमच्या लेकरासनी मी जीव लावील, तुमचा संसार मी सांभाळील, तुमची भाऊजाई, तुमचा भाऊ, तुमचे पुतणे सगळ्यांना मी सांभाळील बरं. तुम्ही शिकायला जा. रमा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या रमा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची. रमा माझी शेण करायची, शेणाच्या गौऱ्या वेचायची. रमा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची. रमा माझी शेण बनवायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची. बाजारी नेऊन विकायची, बाजारी नेऊन विकायची. बाजारी नेऊन विकायची, बाजारी नेऊन विकायची. साहेबाला पैसे पुरवायची, भीमाला पैसे पुरवायची. साहेबाला पैसे पुरवायची, भीमाला पैसे पुरवायची. माझी रमा आपल्या नवऱ्याच्या समोर उभी राहिली, पुरतुंडीवर पैसे, त्या गौरीचे विकलेले पैसे घेऊन आपल्या नवऱ्याला सांगत होती, धनी तुमचा संसार करील, तुम्ही शाळेत जा, बॅरिस्टर व्हा. तुम्ही रोज नेहमी म्हणता ना मला रमा, या भारतीय नागरिकांच्या सुखाचा कायदा मला करायचा आहे. रमा आपले लोक खूप दुःखी आहेत. भ्रामक अंधश्रद्धेने आणि रूढीने
सगळे कसे ग्रासून गेलेत ग रमा. दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजतात रमा. दरवाजातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचं. महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळतात रमा. 33 कोटी देवांची आई म्हणून सांगाल काय पुढचं. 33 कोटी देवांची आई म्हणून अरे गायीची पूजा करतात आणि ब्राह्मणांपासून तर महारापर्यंतच्या सर्व स्त्रियांना मात्र वंचित ठेवतात. आणि एखादा अस्पृश्य समाजासमोर वावरला तो किती ज्ञानी आणि विद्वान असला तरी त्याला लाथ मारून हा धर्म उद्ध्वस्त करतोय ग रमा माणसांना. मला अखिल भारतीयांच्या आरक्षणाचा अखिल भारतीयांच्या सुखाचा कायदा मला करायचा आहे, लिहायचा आहे रमा. रमा म्हणाली जा तुम्ही. माझ्या बहिणींनो डोळ्यात अश्रू येतात की रमा तो काळ आठवा. 5000 वर्ष लागली सरपंच आपल्याला पांढरपेशा लोकांना ना आपल्याला एकत्र ताटात जेवायला. अरे गळ्याला मडक आणि ढुंगणाला खराटा पावलं बुजवण्यासाठी असा अमानुषकीचा धर्म असतो. अरे 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 ज्ञानेश्वर माऊली रडताना म्हणतात अरे 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 कसला धर्म. धर्म म्हणजे मानवतेचं कल्याण करणारा आणि तो धर्म आणि त्याचे शास्त्र समाजाचे अनहित करत असेल तर बहुजनांच्या हिताच्या आड येणाऱ्या कोणत्याही धार्मिक सामाजिक आध्यात्मिक संघटनेशी कणखरपणे लढा देणारा संप्रदाय मी उभा केल्याशिवाय राहणार नाही असं वचन उरी बाळगणारा जगातला पहिला ब्राह्मण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. माझी माय बोली आज एकला येणार रे. काय झाले बाहेर काहीतरी वाचतंय ना हो त्याचा प्रॉब्लेम मला होतो खरा. तुम्ही जरा एक धरा बरं. माझी माय बोली आज आली माहेरा. 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 आली माहेराला आली माहेराला बोला आली माहेराला आली माहेराला. आपण म्हणू लागाल का जरा मला. मी चांगले मोठे मोठे हापूस आंबे पुढे घेतलेत. काय हापूस मागेत पण डागाळलेले असले आलेच नाही पुढे. डाग पडलेत ना रस खराब होईल ना त्याचा. त्यांना वाटलं नको आपण पुढे नकोच. पण आले त्यांना धन्यवाद. जे नाही आले त्यांनाही धन्यवाद. चला माझा कोरम तर पूर्ण झाला. माझ्याकडे सारखं पाहणारा माणूस पाहिजे. हे बघा हे गुलाबी पिल्लू मस्त आहे सारखं पाहत आहे. काही काही बळच म्हणलं मानवर करा आकर कर. हे अवघड आहे. ऐकणं सोपं नाही. श्रवण भक्ती हे सांगणं सोपं आहे हो. ऐकणं खूप अवघड आहे. एक एक वाक्य मी बोलतोय नॉनस्टॉप येते माझ्या तोंडातून मी बोलतोय पण तुम्ही ते नॉनस्टॉप घेताय ना. म्हणून वक्त्यापेक्षा श्रोता श्रेष्ठ आहे असं वारकरी संप्रदाय शिकवतो. जोरात टाळे वाजली पाहिजे. बायांनो तुमच्याकडे पण येतो जरा थोडं गोष्टी मास्तीत मला लई आवडतात. फक्त काळूबाजी नाही बाई सांगणार. तुम्ही काय म्हणा बोकड्या कापाया सांगितला बाबळे महाराजांनी. उद्या मठान आख्या गावाला एक ड्रम भर दारू मानावरा बाई दारूच्या ड्रमच पडला. एक जण म्हणली बाई ते बोकड्याचं मटण खायला गेलं कुठं गोखाडीला वाड्यात कुठं काळूबाई होती. बघा मूर्खांचे देवही मूर्ख आणि जागाही घाणेरड्या. आमचा देव कसा आहे कसा आहे आपला देव. विटेवरी जाची पाऊले समान
म्हातारे ऐ कुठं निघाल्या ग हे पुरींनो इथं चांगली शिकलेली दिसती मॅडम आहे मॅडम पण याडम दिसते काही कळत नाही का काही पाकिस्तानहून आले का अमेरिकेहून आल्या काय हा कुठं निघाले गे मावशी या चांगले शिकलेल्या पोरी घेऊन कुठं निघाले ग आताच मग बकरू कापाय निघाले काय अरे ऐक तू नको काप नाही तर नको कापू पण ऐकतं खरं एकदा हा परत या मेल्याचं नाव नको घेऊ पण आता आली तर नको ना जाऊ उठली ती उठली ती दुसरी विठली तिसरी विठली गंगू उठली ठोकू उठली नको उठली आणि ती मधली पोर बघा मला काही शिव्या देते बघा आता ते काय नाकळत येत का हो खरं सांगा बरं हा ज्याला कळत नाही अक्कल नाही ते गेलं तर चालेल हो एवढा जीव तोडून मी सांगतोय अरे वारकरी संप्रदाय हा आंबेडकरी लोकांना कळाला पाहिजे विठ्ठल आणि तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव महाराज हे आंबेडकरी लोकांना कळावेत आणि बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर हे वारकरी स्वतःला काही हिंदुत्ववादी समजतात ना त्यांना वारकरी संप्रदायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवराया आणि भीमराया कळावा याच्यासाठी हा यांचा सगळा प्रयत्न आहे आणि खुशाल निघाल्या आया बाया अगं मला लय येतंय मी काय लय शान आहे बाई तुमच्यापेक्षा जरा म्हणा आता सगळ्या जणी हा म्हणाल का किती जणी म्हणतील वर हात करा बरं 1 2 आता या 2-3 जण नाहीच म्हणायचे आता रुसले असतील माझ्यावर म्हणाल ना सगळ्या भीमा मनू भीमा भीमा मनू भीमा नाही सगळ्या जणी म्हणा मराठ्याच्या म्हणा महाराच्या म्हणा मांगाच्या म्हणा बामणाच्या म्हणा मुसलमानांच्या म्हणा एव्हरी मॅन इज हिज प्राइज अख्ख्या देशाला सुख देणारा आपला मायबाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे थोडंसं सूर द्या ना माऊली मी कमी करायचं आणि तुम्ही वाजवताना मोठं करायचं करा कमी करा ना भीम मनो भीम भीम मनो भीम काय बाई त्या मालेगावच्या बाया माझ्या यूट्यूब बघा कशा 2-2 हजार महिला पुण्याला माझ्या मागे म्हणतात सगळ्या धर्मा समाजाच्या जातीपंथ संप्रदायाच्या अरे डॉक्टर बाबासाहेब आपल्या एकट्याच्या समाजाचे नाही कोणाचे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोलंबोला एका गरीब समाजातल्या अस्पृश्य समाजातल्या पोराचा जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून कोलंबो विद्यापीठात पुरुषभर उंचीचा पुतळा फक्त एकाच माणसाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधी गोष्ट आहे का या मराठ्याच्या बायांच्या पोरी आज प्रांत झाल्या कलेक्टर झाल्या कोणता देव आला होता त्यांना कलेक्टर करायला माझी मुलगी बाई कलेक्टर झाली प्रांत झाली बाई माझी मुलगी BSc MSc ॲग्री झाली आणि आता मास्टरीन झाली हा स्वातंत्र्याचा तुमच्या स्त्रियांच्या शिक्षणाच्या स्वातंत्र्याचा आणि स्त्रियांच्या अभिव्यक्त होण्याचा कायदा मंत्री पदाचा राजीनामा देऊन ज्याने केला तो आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे जे बिन शिकलेले त्यांना काय घुबडांना कळणार आहे हो बाई काय आंबेडकर लावला एखादी गोष्ट सांगा ना देवाची देव 1 नंबरचे नालायक होते हो तो इंद्र तो एवढा बदमाश महाराज कुठून म्हणतात कोणत्या शिडीने स्वर्गातून खाली आला मला माहीतच नाही इंद्र खाली आला आणि ती गरीब असा 1 वाजता विकासा बसला बाबा असा एक बिचारा बसला तो काय नाव त्याचं गौतम ऋषी सज्जन सभ्य सालस सरळ मार्गी वैष्णव बिचारा आणि विश्वात्मक देवावर प्रेम करणारा तो गौतम ऋषी
आणि हा बाबा कुठून कोणत्या शिडीने खाली आला का विमानाने काय कळ इंद्र, आणि त्या गौतम ऋषीच्या बायकोवर पहाटेच जाऊन अत्याचार टिंब केलं, कळलं असेल ना. असल्या देवांचा राजा जेवढा नालायक तर बाकी किती भंगार असते. टाळे वाजवली पाहिजे तुम्ही. इंद्र आणि तो ब्रह्मदेव तो एक नंबरचा भंकस बुवा, हरिभक्तीपरायण ब्रह्मदेव स्वर्गातला. त्याने तर ते खाली आलंच नाही. हो, मज कामाचे निघाये माऊली. नाही मग तुम्ही म्हणाल हे महाराज बावळट दिसतोय, हे मी नाही बोलत. संत एकनाथ महाराज त्यावेळेला व्हिडिओ क्लिप काढायला होते. ब्रह्मदेवांनी पोरीवर बलात्कार केला स्वतःच्या. आहे का या सायने गावात कोणी असा एखादा माणूस एवढा मूर्ख? नाही ना. एवढे मूर्ख देव आहेत, म्हणून त्या देवांच्या विरोधात पहिली लढाई म्हणजे वारकरी संप्रदाय. राजू महाराज ऐकताय का? म्हणून आहे ना, आय डोंट लाईक युअर गॉड असा शब्द विवेकानंदांचा. युअर गॉड म्हणजे तुमचे देव. मग तुमचा आमचा देव विश्वात्मक. विश्व स्वधर्म सूर्य पावो, विश्वाच्या पाठीवर कर्तव्य सूर्य जन्माला येऊ. कर्तव्याचा धर्म नावाचा सूर्य विश्वाच्या पाठीवर जन्माला येऊन विश्वातल्या प्रत्येकाला सुख, शांती, आनंद, न्याय, समता, शांती, शील, प्रज्ञा, करुणेचं स्वीकार करण्याचं स्वातंत्र्य या विश्वातल्या प्रत्येकाला मिळावं अशा प्रकारची प्रार्थना करणारा जगातला चंद्रभागेच्या वाळवंटात समूहाने निर्माण झालेला कष्टकरी लोकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. दादा तुम्ही टाळे नाही वाजवत, समजतंय ना? पण हा म्हणजे समजत असलं तर बरं होईल. नाही तर मी बोलायचं कसं काय कीर्तन होतं, लय चांगलं बाई, मी उठून चालले होते बाई, ती इथून उठलं तिकडे जाऊन बसले बाई, लय चांगलं होतं बाई, लय चांगलं होतं बाई, लय चांगलं होती. आता मला ती मालेगावची भाषा शिकायला महिनाभर इथं राहावं लागेल बरं का सरपंच. आमनी शे तुमनी शे, आम्हाला शेच काही कळत नाही, काय शिव्या देतात का काय माहिती आम्हाला. हा ना, आमने खानदेशने शेण, आमने लगीन शेण, आमने पोरान लग्न शेण. ते मला येईल पण काही दिवस लागेल. पण सध्या शिका माझ्या भाषेत. लई बाई चांगला कीर्तन होतं बाई, आम्ही इथं उठून तिथं बसलो बाई, पण नाही गेलो बाई, लई कीर्तन चांगलं होतं. मग दुसरी बाई म्हणली बाई जावया बापू आल्यामुळे बाई मला नाही जमलं बाई. हो, आणि मग ना ती म्हणली जावई बापू आले बाई, 2-4 भाज्या कराव्या लागल्या, पोळ्या कराव्या लागल्या, मला नाही जमलं बाई यायला. काय बाई तू नाही आली बाई, लय कीर्तन भारी, एक नंबरचं कीर्तन. पायांचं बायांनाच कळते, आपण तोंड वाचून बघा बघा. त्या आतल्यातच बोलतात, हे रंगू तुला समजलं का? तिचं ती म्हणती कवा कवा असो. बापे माणसं तोंड वाचून पाहत, काही कळत नाही त्यांचं, पण त्यांचं त्यांना बरोबर कळत. लई भारी कीर्तन, असं किती भारी ग, लई भारी, अगं किती भारी. म्हणली मला बाई काहीच कळलं नाही. कळलं पाहिजे, मग वेळ नाही जाणार तुमचा पण आणि माझा पण. जरा म्हणा ना, जरा थोडंसं बरं सोपं म्हणायला सांगतो, चला जाऊ द्या. हा सूर थोडस मला कळेल एवढा द्यायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. चांगल्या म्हणतात, पण जरा बटन वाढव ना रेडिओची, अजून थोड्या मोठ्या म्हणा ना. देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
भाऊ घेतो चोळी, भाऊ घेतो चोळी. मोठ्या बायाने म्हणून हा, भाऊ घेतो चोळी, भाऊ घेतो चोळी. वा वा वा. भाऊजाई तिथं गेली, भाऊजाई तिथं गेली. टाळ्या नका वाजू, नुसतं म्हणा ना, टाळ्या नका वाजू. भाऊजाई तिथं गेली, भाऊजाई तिथं गेली. बाई रुपयाची चोळी, बाई रुपयाची चोळी. पाऊलीनी कमी केली ग साजने बाई. थोडा भाषेचा प्रॉब्लेम आहे ना, थोडा माझ्या आणि त्यांच्या. असेल तसं असं ऐका, चला जाऊ दे, तुम्ही ऐका नाही का, वेळ नको जायला. मला सांगायचे बाबासाहेब, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज काय महापुरुष होऊन गेले या देशामध्ये. हो, एवढे तर कुठंच नाही झाले एवढे महापुरुष. हो ना. आणि तरी सुद्धा 3% लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले, आपल्या मढ्यावर बसवले डोक्यावर, आणि पिढ्यानपिढ्या ते वापरत आलोय आपण. पार आपण किती शिकलो. आणि जय भीम जय भीमचा नारा लावतो. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भगवान बुद्धांचा फोटो घरातल्या हॉलमध्ये लावतो, पण आईचा फोटो किचनच्या खाली आहे. ते आंबाबाई, काळूबाई, येरमळ्याची देवी, येडाबाई. म्हणलं मावशे, मी ते बेसन करायच्या निमित्तानं जातो घरामध्ये, त्यांचा चान्स घेतो बरोबर मी. म्हटलं मावशे, बाहेर बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब, आणि तुझ्या त्या किचनच्या किचनच्या भांडी ठेवायच्या घरात काय आहे? म्हणले बाबा येडेश्वरी आहे आणि कोणाला सांगू नका. म्हणजे अजून तुम्हाला ज्ञान नाही झालं. तुकोबाने, ज्ञानोबाने, माझ्या नामदेव रायांनी सर्व देवांची हद्द पार केली. सूर सूर नाही हो. रंडी चंडी शक्ती, फक्त बारीक स्वर ठेवायचा आणि त्याच्यावर हात लावून ठेवा, हात लावून ठेवा, सूर ठेवा त्याच्यावर, तुम्हाला जमते हो. रंडी चंडी शक्ती, मध्य मांस बक्षिती, मध्य मांस बक्षिती. रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती. हे माझं नाही बरं का महाराज, हे तुकोबारांचे 4000 अभंग त्यातले अभंग सांगतोय. रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती. मध्य मांस बक्षिती, मध्य मांस बक्षिती, मध्य मांस बक्षिती, मध्य मांस बक्षिती. बोला बोला. मध्य मांस बक्षिती, मध्य मांस बक्षिती, मध्य मांस बक्षिती, मध्य मांस बक्षिती. रंडी चंडी शक्ती, मध्य मांस भक्षिती. हे माझे अभंग नाहीत ना, तुकोबारांचे 450 वर्षापूर्वीचे एवढे सुधारणावादी अभंग आहेत. म्हणून पुराणांच्या कथा ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा भाकड कथा, देवा धर्मांच्या भाकड गोष्टी ऐकून वेळ घालवण्यापेक्षा तुकोबांचा गाथा ऐका आणि वाचा. खऱ्या अर्थानं देश सुधारल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्हाला तुकोबाच माहीत नाही, फक्त म्हणतात हा जगद्गुरु तुकाराम, तुकोबा इज अ व्हेरी ग्रेट फिलॉसॉफर, very good and word philosophy is गाथा.
गाथा हे जागतिक तत्वज्ञान आहे. जगातल्या कोणत्याही माणसानं सुखी व्हावं आणि त्याचं कुटुंब सुखी करावं, त्याने त्याचं गाव सुखी करावं, नवे नवे देश सुखी करावा, नवे हे विश्व सुखी व्हावं अशी प्रार्थना म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारकरी संप्रदायाचा रस्ता निवडला. हे किती लोकांना माहिती, वर हात करा. वारकरी संप्रदायाचा रस्ता निवडला बाबासाहेबांनी. माहिती आहे तुम्हाला? हो राजूभाऊ माहिती आहे ना? बघा अंध माणूस आहे पण अतिशय हुशार आहे. पण आम्ही विकलो गेलो हो नाही राजूभाऊ. आपण आपल्या लोकांनी विकत घेतलंय. मी नाही विकलो अजून, पण मला आली होती ऑफर आली होती. तुम्ही हे सांगू नका, रामायण सांगा. म्हणलं ते रावणाने सीता पळवल्याचे 20 रावणाने नुसती सीता पळवल्याचं सांगायचे 20 लाख लोक घेतात. 20 लाख. त्यापेक्षा मला ज्ञानेश्वर माऊली सांगू द्या, तुकोबराय सांगू द्या, जनाबाई सांगू द्या. अरे डोईचा पदर खांद्यावर घ्या. किती दिवस लाज धरून बसणार आहात? किती दिवस वंचित राहणार आहात? किती दिवस एवढाने 9-9 मीटरची 10-10 मीटरची लुगडी नेसणार आहात? हे लुगडी पुरुष नेसले नाही म्हणून लुगडं नेसायचं दुःख यांना कळत नाही. एकदा दिवाळीच्या दिवशी पुरुषानं म्हणावं भाऊबीजेचं लुगडं माझ्या भावाचं, कारभारी तुम्ही नेसता काय? एकदा कारभारी नेसल्यावर कळलं त्याला, बाबू एवढं लांबलं तर डांगडांग डांग 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 एवढं ते लांबलं चोक. म्हणून बाबासाहेब सांगतात, कुणाला पॅन्ट घालायची असेल तर पॅन्ट घाला, कुणाला जीन्स घालायची तर जीन्स घाला, कुणाला पंजाबी ड्रेस घालायचं असेल पूर्ण तर पंजाबी ड्रेस घाला, कुणाला कमरेपर्यंत केस ठेवायचे कमरेपर्यंत ठेवा, कुणाला नाही काय मी इथंच बोलू नाही का, इथे याला काय बोलतात बॉबकट. हा, कुणाला बॉबकट ठेवायची तर बॉबकट ठेवा, कुणाला कमरेपर्यंत ठेवायचे कमरेपर्यंत ठेवा. बायांनो, तुमच्या वेशभूषेला केशभूषेला जर कोणी विरोध केला तर त्याला जेलमध्ये जाऊन खडी फोडावी लागते. हा कायदा ज्याने तुमच्या सुखाचा केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आज पोरी सुना सुद्धा, नाही तर पहिल्या सुनांना सहावारी नेसून देत नव्हते, तर हे पंजाबी ड्रेस कसला आलाय काय बाई, माझी सून बावळट निघाली बाई, सहावारी नेसते. आता असं काय सरकारमध्ये कोर्टात जाऊन केस भराभर सासूला बॉम्ब लावा लागल, खडी फोडावा लागल. हो, आणि स्त्रिया खूप दुःखी आहेत. नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळली जात होती. किती लोकांना माहिती? वर हात करा. एक. वा, हुशार आहे तिथले लोक. आपको नाही मालूम? नवऱ्याच्या प्रेतावर बायकोला जिवंत जाळले जात होते. का रे बाळा, मी येऊ का संग? चांगलं पोरग गेलं रे. येईल का नाही? येईल. बरा होता तो. दुसरं एखादं गेलं तर चाललं असतं. बाय नाही म्हणतं का, बाई मा याडो पोर आहे ते मिळालं तरी चाललं असतं ना बाय, मा चांगला भाऊ ग्रॅज्युएटच गेला ना मा. तसं झालंय माझं. कारण श्रवणशक्ती सोपी नाही माऊली, अवघड आहे. म्हणून काय सांगत होतो तुम्ही आत्ता? हा, काय? नवऱ्याच्या प्रेतावर बाईला जिवंत जाळत होते, बाईला विधवा करत होते, तिचे दागिने काढून टाकत होते, तिचे नवे कपडे काढून टाकत होते. आणि माझ्या बहिणींनो, त्या नवरा मेलेल्या बाईला, विधवेला, तरुण जरी असली तरी परत नवरा करण्याची परवानगी देत नव्हते. आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची बायको मेली तरी ते वाबळे महाराजांकडे येते. काय म्हणते, महाराज माझं झाड गमावलंय, असली जुनी पाण्याच्या बघा. म्हणजे 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला परत लग्न करण्याची परवानगी जो धर्म देतो, आणि 20 वर्षाच्या लेकराचा नवरा मेला
तर तिला परत लग्न करण्याची परवानगी जो धर्म देत नाही त्याला चंद्रभागेच्या पाण्यामध्ये फेकून देणारा जगातला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. हो सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. हरीच्या नावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. सकळाशी येथे आहे अधिकार. मग का स्त्रियांना दुःख हे माझ्या ज्ञानोबरांच्या मनाला पहिले टोचत होतं. माझ्या नामदेवरायांना हृदयामध्ये सल होती. का स्त्रियांना छळ, का स्त्रियांना त्रास, का त्या वंचित. त्यांच्यासाठी स्वतंत्र ग्रंथ लिहिलाय पंडितांनी. यांनी शिकायचं नाही, यांनी गाव ओलांडायचं नाही, यांनी नवरा मेल्यावर समाजात यायचं नाही. ते मगाशी राहिलं मला सांगायचं साधूवाण्याची पोथी. ती साधूवाण्याची पोथी आणि साधूवाण्याच्या बायकोनं प्रसाद नाही घेतला म्हणून साधूवाण्याची नावच पाण्यात बुडाली आणि जावई मेला आणि साधूवानी मेला. बरं का, मेला का. मग लगेच साधूवाण्याची बायको साधूवाण्याची मुलगी दोघेही पण त्या सत्यनारायणाच्या पोथीजवळ गेले आणि त्यांनी प्रसाद खाला. एवढा गोळा खाला. म्हणजे त्या सत्यनारायणा पुढं एकदम चिगट प्रसाद असतो नुसत्या तुपातला, काजू बदाम. आणि पंक्तीला ह्या बायांना नुसती पाण्यातली लापशी. त्या खाल्यान सकाळी जी हागत सुटल्या सगळ्या, अख्ख्या गावात नुसती घाण. बरं काग बाई चालली हे याडमटच दिसतात. त्यांना वाटलं असं रामायण आहे का काय, नाही का. हे येमडे कळण वळण कुठेही पळ आहे का. कधी सुधारतील हे लोक. हे धार्मिक अंधश्रद्धाळू लोक आहेत. मला सांगा, जाऊ दे त्या, जाऊ द्या, शिकलेले नाही बिचारे, जाऊ द्या. आई वॉन्ट ओनली एजुकेटेड मैन. हमें पढ़ेले आदमी चाहिए और जवान चाहिए बस. नो लेडीज म्हणजे काय, जे शिकलेले नाही, ज्याला अक्कल नाही, बसून फायदा काय त्यांचा. हो त्यांचा वेळ घालवायचा. जर झोप नाही झाप बऱ्याच बसला ते गेलेल्या परवडल्या. पुढच्या वेळेला बोलूच नका मी आल्यावर. शिकलेल्या बोलवा, जे शिकलेले असतील ते पास प्रमाणपत्र घ्या मग बोलवा. काही त्यांना फायदा आहे बोलून. त्यांना कळतच नाही काय. तुकोबा कळत नाही, ज्ञानोबा कळत नाही. त्यांना काय कळतंय फक्त जय देव जय देव जय आंबाबाई आणि माझ्या पोराला पोरग दे. एवढं सोपं काय पोरं होणं. त्याला स्पर्म चांगले लागतात, त्याला लाल रस चांगला लागतोय. हे खाऊन खाऊन मेल्यात पार गुट खा. काय शब्द आहे. पान पराग ब्राऊन शुगर तू घेतो विषारी गर्द. सिगरेट बिडीची थोटक तू पिऊन झालाय ना मर्द. अरे हिमलचा गुटका न घेऊ नको झटका, जिवारी लागल फटका. वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करण्या. हे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. हे सोडून व्यसन ही किती करू मी मन. तरण्या जाऊ नको मरण्या. माझ्या आयानं राग म्हणू नका बरं माझा. हे समजलं पाहिजे सगळं आपल्याला. आभाळा देव नाही, स्वर्ग नाही, वैकुंठ नाही.
आपलं घर चांगलं ठेवा, जावांनी प्रेमाने राहा, ननंद भाऊजाईंनी प्रेमाने राहा, सासू सासऱ्यांची आदरानं विठ्ठल रखुमाई म्हणून सेवा करा.